नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपले राज ॲग्रो इंजिनिअरिंगमध्ये. तसेच आपण बघू शकता हा आहे 5 HP कॉमेट डिझेलवर चालणारे पॉवर टिलर. 100% म्हणजे 100%च भारतीय. तरी आपण बघू शकता हा पॉवर टिलर बैलजोडीप्रमाणे शेतातील सर्व कामे करू शकतो. जसे कुळवणी असेल, रान तयार करणे, सरी सोडणे, तण काढणे, पाण्याचा उपसा करणे, वाहतूक करणे, औषध फवारणी करणे आणि ऊसाची खादणी, बांधणी, खोळवा काढणे, पेरणी करणे. हा पॉवर टिलर आम्ही स्वतः बनवलेला आहे. बरेच शेतकऱ्यांनी आमच्या वर्कशॉपला भेटसुद्धा दिलेली आहे. तरी आता आपण बघूया या पॉवर टिलरची वैशिष्ट्ये. याला आम्ही 5 HPचे डिझेल इंजन लावले आहे. बरेच शेतकऱ्यांचे फोन असतात की यामध्ये 5 HP पेक्षा मोठे डिझेल इंजन भेटेल का? तरी मी आपणास सांगू शकतो, हा 5 HP ओरिजिनल 5 HP इंजन आहे. हा इंजनसुद्धा महाराष्ट्रात बनतो. जे आपण ॲल्युमिनियम बॉडीचे चायनीज 7 HP 8 HPचे इंजन बघतात, हा कॉमेट इंजन 5 HPमध्ये तेवढी ताकद देतो. आपण बघू शकता हा वेडर अतिशय सोप्या मेकॅनिझममध्ये बनवलेला आहे. याच्यामध्ये 5 HP डिझेल इंजन असल्यामुळे याला मायलेज चांगले आहे. कितीही घाण रान असेल तर त्याच्यामध्ये हा फक्त अर्धा लिटर एकरी डिझेल घेतो आणि याला मेंटेनन्स अतिशय कमी आहे. कमी म्हणजे नाहीच्याच बरोबर येतो. आणि विशेष याची बनावट आपण बघू शकतो, अत्यंत सोपी याची बनावट असल्यामुळे याला दुरुस्ती करण्यासाठी आपणास कोणत्याही फिटरची गरज नाही. आपण स्वतः याचे फिटर आहात, स्वतः आपण याचं मेंटेनन्स करू शकता. अत्यंत सोप्या पद्धतीने याला आम्ही बनवलेलं आहे. आपण बघू शकता याला चालू करण्यासाठी एक हँडल दिलेला आहे. याला हँडल असल्यामुळे याच्यात खर्चिक काहीच नाही. याला ना दोरी तुटायचं भय आहे, ना बॅटरी बदलण्याचा खर्च. हा इंजिन कितीही दिवस बंद पडला तरी फक्त 2 हँडल मारायचे इंजिन चालू. बरेच लोकांना एक गैरसमज असतो की हँडल मारणे हा एक अवघड कठीण भाग आहे. तरी हा हँडल मारते वेळेस याला जास्त ताकद लागत नाही. ते फक्त एक टायमिंगचा खेळ असतो. जरी जे शेतकरी बांधव आमच्यापर्यंत शेतात येतात त्यांना आम्ही याचा सरावसुद्धाही करून देतो. तरी याला 4 लिटर क्षमता असलेली डिझेल टँक आहे. आपण बघू शकता याचा पिस्टन हा उभा पिस्टन आहे, याच्यामुळे याला ताकद भरपूर मिळते. आता याचा गिअरबॉक्स आणि चेन बघूया. याच्यामध्ये आम्ही ओरिजिनल डायमंडची हेवी चेन वापरलेली आहे. याचे गिअर ही हेवी असतात. हे आम्ही विशेष CNCवर बनवून घेतो. दुसऱ्या बऱ्याच लोकल विडरमध्ये तुम्ही बघितले असेल, याला पुल्लीनंतर मध्ये एक गिअर असतो आणि नंतर लगेच टायरच्या ॲक्सेलला ते कनेक्ट असतात, जोडलेले असतात. आपण बघू शकता याच्यामध्ये आम्ही पुल्ली आणि मेन टायरचे ॲक्सेलमध्ये 2 एक्स्ट्रा गिअर जोडवलेले आहेत. याचा फायदा असा होतो की या गिअरमुळे टायर स्लिप होण्याचं प्रमाण अत्यंत कमी होतो आणि विशेष इंजिनवर लोड अजिबात राहत नाही. इंजन आपल्याला एकदम कम ॲक्सिलेटरमध्ये चालवावे लागते, म्हणजे 20% ॲक्सिलेटरमध्ये आपल्याला इंजन चालवावे लागते. हा एक सगळ्यात मोठा याचा फायदा आहे. तरी आपण बघू शकता याच्यासोबत आम्ही ब्रँडेड रबर टायर देतो. MRF किंवा अपोलोचे टायर याच्यासोबत आम्ही दिलेले आहेत. आम्ही उंच दिलेले टायर या उंचीचा फायदा सोयाबीन, हरभरा, मूग वगैरे जे नगदी पिके असतात त्यांची कोळपणी, डवरणी एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला करता येते. याला आम्ही एक जागेवर वळवण्यासाठी आपण बघू शकता याच्यामध्ये एक डिफरेन्शियल गिअरबॉक्स आम्ही याला लावलेला आहे. अतिशय हेवी क्वालिटीचा गिअरबॉक्स आहे याची बॉडी फ्रेमही आपण बघू शकतात एकदम मजबूत आणि दणकट आहे. याला आम्ही CO2 मिग वेल्डिंग वापरलेले आहे. याच्यामध्ये संपूर्ण वेल्डिंग काम हा CO2 मिग वेल्डिंगनेच करतो. याचे वेल्डिंग अतिशय मजबूत राहते. तर शेतकरी बांधवांनो, या सर्व गोष्टी दाखवण्याचा उद्देश एकच आहे
हे आमच्यासारख्या मशीनची डिझाईन मार्केटमध्ये बऱ्याच लोकांनी कॉपी केलेलं आहे। ते लोक फक्त कॉपीच करू शकतात, काही बदल करू शकत नाही आणि आम्ही जे क्वालिटीचे काम करतो ते आम्ही ह्या व्हिडिओद्वारे आपणास दाखवत आहे। आता आपण हँडल बघूया। आकर्षक आणि मजबूत याचा हँडल आम्ही बनवलेला आहे। आपण बघू शकता याची उंची आपल्या उंचीनुसार कमी जास्त करू शकता, जसे आपल्याला कम्फर्टेबल वाटेल तसे आपण याला ठेवू शकता। या हँडलवर आपण बघू शकता मशीन चालवण्यासाठी अत्यंत सोप्या आणि साध्या पद्धतीने 3 लिव्हर दिलेले आहे। उजव्या हाताला 1 आणि डाव्या हाताला 2 लिव्हर आपणास दिलेले आहे। तरी उजव्या हाताचा लिव्हर समोर चालण्यासाठी किंवा एका तासामधून दुसऱ्या तासामध्ये आपल्याला मशीन वळवायची आहे तर त्याच्यासाठी या लिव्हरचा आपण वापर करू शकतो। डाव्या हाताला आम्ही 2 लिव्हर दिलेले आहेत। आपण बघू शकता खालचा लिव्हर हा रिव्हर्ससाठी आहे। कोणाला मशीन पाठीमागे घ्यायची असेल तर याला ओढण्याची गरज नाही, हा लिव्हर दाबल्यास मशीन सहज मागे येते। दुसरा लिव्हर वरच्या भागात फॉरवर्डचा लिव्हर आहे। हा लिव्हर मशीन समोर चालताना एकसारखी चालवायची आहे, तरी याला पाठीमध्ये लॉक केल्यास मशीन न थांबता एकसारखी समोर चालते। त्याच्या वेळेस उजव्या हाताचा लिव्हर वारंवार दाबण्याची गरज आपणास नाही। तरी आपण बघू शकता हँडलच्या खाली आम्ही डाबर हुक एक जोडलेला आहे। याचा वापर ट्रॉली किंवा अवजारे जोडण्यासाठी याचा वापर होतो। आता अवजारे बघूया। आपण अवजारामध्ये आम्ही एक नवीन अपडेट केलेली आहे। तरी आपण बघू शकता हा आहे पॉवर वक्कर। एक जोडीपेक्षा जास्त प्रमाणात जमिनीत खोल लागते। आकर्षक आणि दणकट असा हा पॉवर वक्कर आम्ही बनवलेला आहे। हा वक्कर ऊस, तूर, कापूस अंतर्मशागतीसाठी याचा वापर होतो। या पॉवर वक्करला आपण बघू शकता जमिनीत खोल लावण्यासाठी हँडल दिलेला आहे। जे जमिनीत पास किती लावायचे, पास एकसारखे लागावी आणि काम झाल्यानंतर घरी जाताना वर करण्यासाठी याचा वापर होतो। आम्ही याला 2 स्प्रिंगा लावलेल्या आहेत, जे हँडलला अवजार जास्त ताकद न लावता एकदम आरामाने वर खाली करण्यासाठी याची मदत होते। याला आपण बघू शकता 2 मजबूत रबरी चाकं लावलेले आहेत, ट्यूबलेस। हा पॉवर वक्कर कमीत कमी 3 फुटाच्या मालापासून 4, 4.5, 5 फुटाच्या मालामध्ये आपण सहज चालू शकता। जसे ऊस असेल, तूर असेल, कापूस असेल, यांच्यात आपण अंतर्मशागत आपण करू शकतो। हा वक्कर ॲडजस्टेबल आहे। याला आपण 2 फुटापासून 3.5 फुटापर्यंत बसू शकतात। याच्यासोबत आम्ही 3 फणी सोबत देत असतो। तरी याला रेझर जोडता येते। या मशीनला टायर आत बाहेर करता येतात। याच मशीनला आपण समोरच्या बाजूला फवारणीसाठी STP स्प्रे किंवा पाणी उपसण्याचा पंप सुद्धा आपण बसू शकता। तरी आता आपण प्रात्यक्षिक लाईव्ह डेमो बघूया आणि आम्ही जे लाईव्ह डेमो घेणार आहोत ते जमीनही आपण बघू शकता। ही जमीन सध्या किती कडक आणि किती निबरधडक आहे। तरी आम्ही सध्या आहोत दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठणपासून जवळच आमचे ढोरकीन गाव आहे। तरी आपल्याला गोदाकाठच्या जमिनीबाबत सर्व शेतकऱ्यांना माहीतच असतात की ते कशा धसाड असतात। तरी आपण त्याच धसाड जमिनीत आज लाईव्ह डेमो घेणार आहोत। तरी बघूया हा पॉवर वक्कर जमिनीत कसा लागतो। तरी आता
तरी आता आपण लाईव्ह डेमो बघितले. तरी आता आपणास याची मशीनची किंमत किती जाणून घेऊया. 5 HP कॉमेट इंजन, रबरी चाकं, पॉवर वक्कर, 3 पंचसोबत. या विडरची किंमत फक्त 72,000 रुपये आहे. तरी आपल्याला अजून काही अवजारे लागत असतील, जसे माती लावण्याचं रेझर, कोळपणी असेल, कोळपणीचा साधी पाईप असेल, लोखंडी चाक असेल, याचे दरही आम्ही एक्स्ट्रा वेगळे ठेवलेले आहेत. या अवजारे ज्या शेतकऱ्यांना जेवढ्या अवजाराची गरज असेल तितकेच अवजारे घ्या. आणि हा व्हिडिओ आवडल्यास किंवा हा विडर बुक आपणास करायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरवर व्हिडिओचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअप करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या अजून व्हिडिओ बघण्यासाठी कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.